गुड मॉर्निंग. लास्ट लेक्चरला आपण आयन इलेक्ट्रॉन मेथड्स किंवा हाफ रिएक्शन मेथड मधील रेडॉक्स रिएक्शन बॅलन्स कशा करायचं त्याचे एक्झाम्पल्स आपण स्टडी करत होतो. तीच एक्झाम्पल्स पुढे आपण आता कंटिन्यू करणार आहे. आयन इलेक्ट्रॉन मेथड नुसार म्हणजे हाफ रिएक्शन मेथड नुसार आपण आता याच्यामधलं फोर्थ एक्झाम्पल घेणार आहे आणि ते आपण बेसिक पीरियड मध्ये आपण सॉल्व करणार आहे. ते इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे लक्षात घ्या. ते बघा सेम बॅलन्सिंग रेडॉक्स रिएक्शन बाय आयन इलेक्ट्रॉन मेथड. ओके, आयन इलेक्ट्रॉन मेथड नुसार आपण हे बॅलन्स करणार आहे रेडॉक्स इक्वेशन. इक्वेशन आपण इथे लिहून घ्या. फोर्थ एक्झाम्पल आहे त्यामधलं काय बघा आहे BiOH थ्राइस. ओके बघा BiOH थ्राइस प्लस SnO2 2 minus SnO2 2 minus it gives SnO3 2 minus SnO3 2 minus plus Bi. ओके, आता ही मेथड नुसार आयन इलेक्ट्रॉन मेथड नुसार बेसिक मीडियम मध्ये ही रिडॉक्स रिएक्शन आपण बॅलन्स करणार. म्हणजे आयन इलेक्ट्रॉन मेथड नुसार बेसिक मीडियम मध्ये. ओके, बघा मग सुरुवातीचे रूल्स आहेत जे आपले आयन इलेक्ट्रॉन मेथडचे ते आता कसे ना बघा सगळे रूल्स अप्लाय करू शकतो तुम्ही. आता पहिला आपण काय बघा दिलेले रेडॉक्स रिएक्शनचे इक्वेशन तुम्ही लिहून घ्यायचं आणि सगळ्या ऍटम्सना तुम्ही ऑक्सिडेशन नंबर द्यायचा. ओके, ऑक्सिडेशन नंबर कसा येईल बघा त्यामध्ये लक्षात घ्या. इथं हायड्रोजनचा ऑक्सिडेशन नंबर काय असणार आपला +1 कारण का तो नॉन मेटल अटॅच आहे. हायड्रोजन नॉन मेटल अटॅच असेल तर ऑक्सिडेशन नंबर +1 असणार. ओके, लक्षात आहे इथे +1 झाला. ओके, ऑक्सिजन नॉन मेटल ऑक्सिजनचे ऑक्सिडेशन स्टेट -2 असणार आहे. ओके, आता बिस्मथची ऑक्सिडेशन स्टेट आपल्याला फाइंड आउट करायला लागेल. बघा कसं येणार आहे त्यामध्ये BiOH थ्राइस हायड्रोजनची +1 आहे हे आपल्याला माहित आहे. ऑक्सिजनची -2 याची X कन्सिडर करा. तर ऑक्सिडेशन नंबर फाइंड आउट करायचे रूल्स आपल्याला माहिती आहे. त्या रूल्स नुसार आपण फाइंड आउट करतोय. आता X प्लस बिस्मथची X आहे. ऑक्सिजन किती आहेत बघा OH थ्राइस आहे जे 3 ऑक्सिजन आयटम आहे लक्षात घ्या. ब्रॅकेट ला इथं 3 त्यामुळे 3 एका ऑक्सिजनची -2 जे त्यामुळे काय येणार इथे 3 -2 आणि हायड्रोजन किती आहे 3 आहेत ना आणि एका हायड्रोजनची +1 इक्वल चार्ज आपला काही नाही म्हणजे 0 असणार. ओके, सगळे रूल्स आपल्याला इथे फॉलो ना. X 3 -2 -6. ओके, प्लस 3 +1 म्हणजे हे +3 झालं इक्वल टू 0 -6 +3 हे -3 झालं इक्वल टू 0. X -3 +3 ना. ओके, जे X ची व्हॅल्यू +3 आली त्यामुळे बिस्मथची ऑक्सिडेशन स्टेट आपली काय आली त्या मेटलची +3 आली लक्षात. त्यामुळे इथं मी लिहितो की +3 ऑक्सिडेशन स्टेट असणार लक्षात आहे. त्याच पद्धतीने आता त्या कंपाऊंड मध्ये सगळ्या आयटमचा ऑक्सिडेशन नंबर लिहा. कसा येणार आहे तो बघा त्यामध्ये ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट आपली काय ना ऑलवेज -2 असणार आहे. आणि इथं 3 ची काय ना 3 चा आपला काय ना बघा फॉलो करायचं SnO2 2 मायनस आहे लक्षात आहे. त्यानंतर ऑक्सिजनचे ऑक्सिडेशन स्टेट -2 आहे. 3 ची आपली काय असणार आहे X कन्सिडर करा. फॉलो करा आता 3 ची कसे ना X प्लस 2 ऑक्सिजन एका ऑक्सिजनची -2 2 -2 इज इक्वल टू -2 त्यामुळे X -4 इज इक्वल टू -2 X -2 + 4
x काय आलं +2 बरोबर. त्यामुळे 3 चे ऑपरेशन सेट आपल्या इथे काय येणार आहे +2 येणार. तसं ते त्यानंतर इकडे आता या साइडला एरोचा राइट हँड साइडला बघा ऑक्टेनची रूल्स वरून आपली ऑलवेज -2 3 ची काढू शकता. कसे नाव बघा SnO3 2 ओके. ऑप्शन काय -2 3x. आता 3 ऑप्शन आहेत कसे बघा त्यामध्ये x प्लस 3 * -2 एका ऑप्शनचे -2 किती काढू 4 किती आहेत -2 x -6 -2 ओके. x -2 -6 केले गेला +6 झाला. x काय झाला आपलं +4. हे 3 ची ऑपरेशन नंबर आपली काय झाला इथं +4 येणार. ओके. इथं 3 आपला +4 झाला. ओके. आणि ह्या साइडला हा Bi आहे बिस्मथ मेटल हा दुसऱ्या कुठल्याही एलिमेंटला कंबाइंड आहे आणि ह्याच्यावरती कुठलाही चार्ज नाही. म्हणजे तो फ्री स्टेट मध्ये आणि अनकंबाइंड स्टेट मध्ये त्यावेळी ऑक्सिडेशन सेट काय असते 0 असते. आपला रूल्स आहे. ओके. आता मग सगळ्या आयटम्सना आपण इथं ऑक्सिडेशन नंबर दिलेला आहे. पण त्यानंतर आपण काय करणार आता कुठल्या आयटमच्या ऑक्सिडेशन नंबर मध्ये आपला चेंज झाला ते आपण बघणार आहे आणि त्याला आपण ब्रॅकेट करणार आहे. बघा मग इथं बिस्मथचा ऑक्सिडेशन नंबर चेंज झालाय +3 पासून तो किती झाला आपला 0 झाला आणि 3 मध्ये +2 पासून तो +4 झाला. म्हणजे ह्या दोन आयटमच्या ऑक्सिडेशन नंबर मध्ये चेंज झाला. आता तिथं एरो तुम्ही करून घेऊ शकता. बघा मग कसं येणार आहे बिस्मथ +3 पासून काय आपला 0 आहे लक्षात ठेवा. इथं +3 पासून 0 त्याला आपण एरो केला. ओके. इथं काय झालंय बघा मग बिस्मथचा ऑक्सिडेशन नंबर +3 पासून 0 झालाय. म्हणजे इन्क्रीज झाला का डिक्रीज झाला डिक्रीज झालाय. ओके. ऑक्सिडेशन नंबर डिक्रीज होत असेल कमी होत असेल तर आपण त्याला काय म्हणतो रिडक्शन असं म्हणतो असतो लक्षात ठेवा. मग रिडक्शन का कधी होत असतं गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स केल्यामुळे आणि ऑक्सिडेशन नंबर कमी होतो म्हणजे इलेक्ट्रॉन्स गेन केले जात असतात बरोबर. म्हणजे डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर +3 पासून 0 म्हणजे याचे काय झालं आपलं रिडक्शन झालं. चलो रिडक्शन आहे. त्यानंतर बघा आता 3 साठी 3 चा ऑक्सिडेशन नंबर बघा +2 पासून काय झाला +4 झाला. चलो त्याला आपण असा एरो केला +2 पासून +4 झाला म्हणजे ऑक्सिडेशन नंबर 3 चा आपला काय झाला इन्क्रीज झाला. म्हणजे इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर ऑक्सिडेशन नंबर वाढतोय म्हणजे काय होणार आहे ऑक्सिडेशन. इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर म्हणजे ऑक्सिडेशन आणि ऑक्सिडेशन म्हणजे काय असतं लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स. ज्यावेळी ऑक्सिडेशन नंबर आपला इन्क्रीज होत असतो त्यावेळी इलेक्ट्रॉन्स लॉस होत असतात. ओके. ते लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स इथे येणार आहे म्हणजे ऑक्सिडेशन. ते ऑक्सिडेशन आणि इथे रिडक्शन म्हणजे इथे गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स आणि ऑक्सिडेशन मध्ये काय असणार आहे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स. चलो अशा क्रिया असणार. आता लक्षात घ्या आयडेंटिफिकेशन आपण केलेलं आहे. परत काय करणार आहे आपण हे रिडक्शन ऑफ इक्वेशन आणि ऑक्सिडेशन ऑफ इक्वेशन आपण सेपरेट लिहिणार आहे. लिहून घ्या आता कसं येणार सेपरेट. सुरुवातीला ऑक्सिडेशन ऑफ इक्वेशन ओके. ऑक्सिडेशन हाफ इक्वेशन कसं येणार ऑक्सिडेशन ऑफ इक्वेशन बघा. ऑक्सिडेशन नंबर वाढलेले इक्वेशन येणार. ऑक्सिडेशन पुन्हा झालं बघा SnO2 - 2 SnO3 2 लिहून घ्या रेडीस इथं SnO2 2 आणि ह्या साइडला काय येणार आपलं SnO3 2 ओके. त्यानंतर रिडक्शन ऑफ इक्वेशनला रिडक्शन पुन्हा झालं बघा BiOH राइज टू Bi. ओके. त्या इक्वेशनचं लिहून घ्या. लेफ्ट साइडला काय नाही तर रिडक्शन ऑफ इक्वेशन मध्ये रिडक्शन
हाफ इक्वेशन. ओके, रिडक्शन ऑफ इक्वेशन left BiOH thrice. ओके, एरोच्या राइट साइडला ओनली हा मिळालेला BI. ओके, ही दोन हाफ इक्वेशन आपण सेपरेट लिहून घेतली. त्यानंतर परत काय करायचं आपल्याला, हे दोन हाफ इक्वेशन ऑक्सिजन आणि हायड्रोजन सोडून बॅलन्स आहेत का चेक करायचं. इथं तीन एकच आहे, त्या साइडला पण एकच आहे, इथं Bi एकच आहे, त्या साइडला पण Bi एकच आहे. म्हणजे ऑक्सिजन आणि हायड्रोजन सोडून हे दोन्ही हाफ इक्वेशन आता बॅलन्स आहे. आता मग परत आपल्याला काय करायचं आहे, ऑक्सिजन बॅलन्स करायचं. सेम रूल फॉलो ना. ओके, पुढचे रूल बघा. ऑक्सिडेशन ऑफ इक्वेशन आता मी OH असं लिहिणार आहे. इथं बघा ऑक्सिजन किती आहेत, दोन ऑक्सिजन आहेत. त्या साइडला किती आहेत, तीन ऑक्सिजन आहेत. ज्या साइडला कमी ऑक्सिजन त्या साइडला तेवढे वॉटर मॉलिक्युल्स आपण ऍड करणार. म्हणजे इथं ऑक्सिडेशन ऑफ इक्वेशन मध्ये राइट साइडला तीन ऑक्सिजन आहेत, लेफ्ट साइडला दोन आहेत, एक ऑक्सिजन कमी आहे. त्यामुळे एक वॉटर मॉलिक्यूल तुम्ही ऑक्सिडेशन ऑफ इक्वेशन मध्ये लेफ्ट साइडला ऍड करणार. ओके, ऍड करून घ्या. कसं आहे ना बघा, इथं आपले दोनच ऑप्शन आहेत, इकडे आपले तीन ऑप्शन आहेत. ओके, इकडे एक कमी, त्यामुळे एक H2 ऍड करा. कसं आहे ना बघा, SnO2 2 minus SnO2 2 minus एक H2 ऍड करणार आहे, एक ऑप्शन कमी, एक वॉटर ऍड करा. ओके, वन H2 मॉलिक्युल्स आपण ऍड करायचं. ओके, या साइडला कसं येईल बघा, इथं ऍज इट इज SnO3 2 minus. लक्षात आहे. त्यानंतर रिडक्शन ऑफ इक्वेशन मध्ये RHE काय नाव बघा इथे, BiOH thrice. BiOH thrice. ओके, इथं ऑप्शन किती आहेत बघू शकता आपण. इथले ऑप्शन एक कमी, एक H2 आपण ऍड केला. रिडक्शन ऑफ इक्वेशन मध्ये ह्या साइडला तीन ऑप्शन आहेत, त्या साइडला काही नाही. त्यामुळे ह्या साइडला तीन ऑप्शन आपण ऍड करू शकतो. इथं तीन ऑप्शन आहेत, इकडे ऑप्शन काही नाही, झिरो ऑप्शन आहेत त्या साइडला. त्यामुळे रिडक्शन ऑफ इक्वेशन मध्ये राइट हँड साइडला तीन वॉटर मॉलिक्यूल ऍड करणार आहे. ऍड करून इक्वेशनला बघा कसं येईल, BiOH thrice त्या साइडला Bi परत काय ना, इथं 3H2O. ओके, या साइडला 3H2 आहे ना, तीन ऑक्सिजन कमी, तीन वॉटर मॉलिक्यूल आपण ऍड केले. आता त्यानंतर ऑक्सिजन बॅलन्स केल्यानंतर नेक्स्ट आपण काय बॅलन्स करत असतो, हायड्रोजन बॅलन्स करत असतो. हायड्रोजन बॅलन्स करत असताना आपण H+ आयन ऍड करत असतो. ज्या साइडला हायड्रोजन कमी असतील त्या साइडला तेवढे H+ आयन आपण ऍड करणार. एक हायड्रोजन आयटम कमी असेल तर एक H+ आयन आपण ऍड करत असतो. ओके, मग आता ऑक्सिडेशन ऑफ इक्वेशन बघू शकता. याच्यामध्ये किती हायड्रोजन आयटम्स आहेत बघा, इकडे दोन हायड्रोजन आहेत, त्या साइडला काही नाही. ओके, इथं दोन हायड्रोजन आयटम प्रेझेंट आहेत ऑक्सिडेशन ऑफ इक्वेशन मध्ये, त्या साइडला काही नाही, झिरो हायड्रोजन आहे. मग ऑक्सिडेशन ऑफ इक्वेशन मध्ये राइट साइडला आपण तीन H+ आयन आपण ऍड करणार. तीन हायड्रोजन कमी, त्यामुळे दोन हायड्रोजन कमी, त्यामुळे दोन H+ आयन आपण ऍड करणार. इक्वेशनला ऑक्सिडेशन हाफ इक्वेशन SnO2 2 minus ओके प्लस H2O पुढे काय ना आता SnO3 2 minus. ओके, दोन हायड्रोजन राइट साइडला कमी, त्यामुळे आपण दोन H+ आयन आपण ऍड केले. ओके,
त्यानंतर नेक्स्ट आता रिडक्शन हाफ इक्वेशनला रिडक्शन हाफ इक्वेशन मध्ये बघा ह्या साइडला 3 हायड्रोजन ऍटम प्रेझेंट आहेत आणि ह्या साइडला आपले 3 × 2 6 हायड्रोजन प्रेझेंट आहेत. लक्षात होता ह्या साइडला 6 हायड्रोजन ऍटम आपले प्रेझेंट आहेत. लक्षात आणि किती हायड्रोजन ऍटम कमी ओके 3 हायड्रोजन ऍटम रिडक्शन ऑफ इक्वेशन मध्ये लेफ्ट साइडला कमी ह्या साइडला 3 हायड्रोजन कमी त्यामुळे 3H+ साइडला पण ओके लेफ्ट साइडला ऍड करणार आहोत. इक्वेशन BiOH प्राइस ओके BiOH प्राइस प्लस काय नाही तर 3H+ लेफ्टला कमी 3 हायड्रोजन लेफ्टला कमी करून 3H+ आपण ऍड केले ओके 3H+ ह्या साइडला काय येणार आहे Bi प्लस 3H2 लक्षात आहे अशा तीन हायड्रोजन बॅलन्स केले आणि ऑक्सिजन पण आपण बॅलन्स केले. आता ह्यानंतर आपण परत काय करणार आहे आता इलेक्ट्रॉन्सची ऍडिशन करणार आहे. ऑक्सिडेशन हाफ इक्वेशनच्या राइट साइडला आणि रिडक्शन हाफ इक्वेशनच्या लेफ्ट साइडला. बघा मग ऑक्सिडेशन नंबर बघू शकता चेंज कसा झालाय तो. आता ऑक्सिडेशन हाफ इक्वेशन लक्षात घ्या. इथे बघा ऑक्सिडेशन मध्ये 3 चा ऑक्सिडेशन नंबर +2 पासून +4 झाला असे 2 ना ऑक्सिडेशन नंबर आपला इनक्रीज झालाय. जे 2 ना ऑक्सिडेशन वाढला असेल तर 2 इलेक्ट्रॉन 3 लॉस करणार आहे आणि ते लॉस केले 2 इलेक्ट्रॉन्स आपण ऑक्सिडेशन हाफ इक्वेशन मध्ये राइट साइडला लिहिणार आहे. ओके म्हणजे इक्वेशन SnO2 प्लस H2O इकडे काय ना SnO3 ओके प्लस 2H+. किती इलेक्ट्रॉन्स आपण राइट साइडला ऍड करणार आहे ऑक्सिडेशन नंबर 2 ने वाढलेला आहे त्यामुळे 2 इलेक्ट्रॉन तो लॉस करणार आहे. 2 इलेक्ट्रॉन्स आपण ऑक्सिडेशन ऑफ इक्वेशन मध्ये राइट साइडला इथे ऍड केले. ओके आता रिडक्शन ऑफ इक्वेशन मध्ये काय करणार आहे आपण रिडक्शन ऑफ इक्वेशन इथे आपण बिस्मथचा +3 पासून ऑक्सिडेशन नंबर 0 झाला. एकच बिस्मथचा आयटम आहे त्यामुळे एकासाठी 3 ने कमी झाला. ऑक्सिडेशन नंबर 3 ने कमी होत असेल तर तो 3 इलेक्ट्रॉन्स गेन करत असतो. ओके ते गेन केलेले 3 इलेक्ट्रॉन्स आपण रिडक्शन ऑफ इक्वेशन मध्ये लेफ्टला ऍड करत असतो. ओके मग इक्वेशनला BiOH प्राइस ओके प्लस 3H+ ओके प्लस Bi ओके इथे आता रिडक्शन ऑफ इक्वेशन मध्ये लेफ्टला ऍड करणार आहे. किती ऑक्सिडेशन नंबर कमी झाला आपला 3 ने कमी झाला त्यामुळे 3 इलेक्ट्रॉन्स लेफ्टला ऍड करणार रिडक्शन ऑफ इक्वेशन मध्ये ते आपण ऍड केले. परत पुढे कंटिन्यूला Bi प्लस 3H2 अंडरस्टँड अशा तीन हे असणार. त्यानंतर बघा आता इलेक्ट्रॉन्स आपण ऍड केले ऑक्सिडेशन ऑफ इक्वेशनच्या राइट साइडला 2 इलेक्ट्रॉन्स ऍड केले 2 ऑक्सिडेशन नंबर वाढल्यामुळे आणि रिडक्शन ऑफ इक्वेशन मध्ये 3 इलेक्ट्रॉन लेफ्टला ऍड केले 3 ऑक्सिडेशन नंबर कमी झाल्यामुळे. ओके आता मग ऑक्सिडेशन ऑफ इक्वेशन आणि रिडक्शन ऑफ इक्वेशन दोघांच्या मध्ये आता इलेक्ट्रॉन्स आपण बॅलन्स करणार आहोत. किती इलेक्ट्रॉन्स किती 3 आहेत किती इलेक्ट्रॉन्स किती 2 आहेत. लक्षात 3 आणि 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. मग दोघांच्यातले इलेक्ट्रॉन्स इक्वल करायचे असतील तर आपल्याला फॅक्टर डिटरमाइन केला पाहिजे. तर तो फॅक्टर आपला कुठला असेल ऑक्सिडेशन हाफ इक्वेशनला आपण इथं 3 ने मल्टिप्लाय केलं पाहिजे मल्टिप्लाइड बाय 3 आणि रिडक्शन हाफ इक्वेशनला आपण 2 ने मल्टिप्लाय केलं पाहिजे. इथं 2 ने मल्टिप्लाय करणार आपण म्हणजे ऑक्सिडेशन ऑफ इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय केलं तर 3 × 2 6 इलेक्ट्रॉन्स येतील आणि रिडक्शन ऑफ इक्वेशन मध्ये 2 ने मल्टिप्लाय केलं तर
2 into 3 6 इलेक्ट्रॉन्स येतील आणि ही रिडॉक्स इक्वेशन आपलं इलेक्ट्रॉन्सनी बॅलन्स होईल. बघा मग मल्टिप्लाय करून इक्वेशन लिहा. आता ऑक्युपेशन ऑफ इक्वेशन ला 3 ने मल्टिप्लाय करा. ओके इथे इक्वेशन लिहितोय आपण OHE ऑक्युपेशन ऑफ इक्वेशन लिहा. SN 3 ने मल्टिप्लाय करणार आहे त्यामुळे काय येणार आपल्या इथं ओके 3SnO2 2 मायनस प्लस 3H2O. ओके इकडे काय येणार आहे 3SnO3 2 मायनस. ओके इथे काय येणार आहे 3 into 2 6 6H प्लस येणार आहे. प्रत्येक टर्मला 3 ने मल्टिप्लाय करतो आपण तर 6H प्लस इथे काय येणार आहे 3 into 6 इलेक्ट्रॉन्स. ओके त्याच पद्धतीने आता रिडक्शन ऑफ इक्वेशन आहे त्याला आपण किती मल्टिप्लाय केलं आपण 2 ने मल्टिप्लाय केलं. 2 ने मल्टिप्लाय करूया 2Bi OH thrice plus 3 into 2 6H plus okay 6H plus 2 into 3 इथं 3 into 2 6 आले. परत आता इथे काय येणार आहे 6 इलेक्ट्रॉन्स प्लस 6H प्लस 6 इलेक्ट्रॉन्स या साइडला काय येणार आहे 2Bi प्लस 6H2O. लक्षात आलं. अशा रीतीने हे मल्टिप्लाय करून इक्वेशन आपण आता सगळे लिहिले आहे. आता मग इथं आता ही दोन इक्वेशन आपण आता ऍड करणार आहे. ऑक्युपेशन ऑफ इक्वेशन आणि रिडक्शन ऑफ इक्वेशन आपण आता ऍडिशन करणार आहे. मल्टिप्लाय करून लिहिले आणि इलेक्ट्रॉन्स बॅलन्स केले आहेत. आता परत आपण ही हाफ इक्वेशन जे आहे ते आपण ऍड करा. ऑक्युपेशन ऑफ इक्वेशन रिडक्शन ऑफ इक्वेशन आपण ऍड करणार आहे. ऍड करत असताना दोन्ही साइडचे इलेक्ट्रॉन्स आणि इक्वल आयटम्स कॅन्सल होणार. इकडे 6 इलेक्ट्रॉन्स आहेत ते 6 इलेक्ट्रॉन कॅन्सल. इकडे 6 इलेक्ट्रॉन्स कॅन्सल होते. ओके परत काय कॅन्सल होणार बघा ह्या 6H प्लस ला इथले 6H प्लस कॅन्सल होतील. परत इथल्या 3H2 मॉलिक्युलसाठी इकडले 3H2 कॅन्सल होतील. ह्या साइडला फक्त 3H2 राहतील 6H2 मध्ये. आता त्यानंतर आपण आता इक्वेशन लिहिणार आहे. कसं येणार बघा इक्वेशन 3 बघा इक्वेशन कसं येणार 2Bi OH प्राइस रिडक्शन ऑफ इक्वेशन मधला ऑक्युपेशन ऑफ इक्वेशन मधलं काय येणार आहे प्लस 3SnO2 2 मायनस आणि त्या साइडला कसं येणार 2Bi प्लस इकडे काय येणार 3. ओके इथं आपण पहिल्यांदा हे लिहून घेऊ ह्याच्यामध्ये 3SnO3 2 मायनस प्लस बघा 2Bi प्लस 3H2. लक्षात घ्या इथला 2Bi इथला 3H2 2Bi प्लस 3H2. लक्षात घ्या. आता बघा ही रिएक्शन आपल्याला बेसिक मीडियम मध्ये बॅलन्स करायला सांगितलेलं आहे. परंतु इथे H प्लस आयन शिल्लक नाही. लक्षात घ्या H प्लस आयन जर प्रेझेंट असते तर रिएक्शन पुढे कंटिन्यू झाली असती. ओके बेसिक मीडियम मध्ये मग काय केलं असतं आपण जेवढे H प्लस आयन्स प्रेझेंट आहेत तेवढेच OH मायनस आयन्स आपण इक्वेशनच्या दोन्ही साइडला ऍड केले असते आणि पुढे आपण स्टेप कंटिन्यू केला असता. परंतु इथे H प्लस आयन शिल्लक नाही त्यामुळे रिएक्शन आपली पुढे कंटिन्यू होणार नाही. त्यामुळे रिएक्शन इथे स्टॉप होणार आणि आता मग ह्याचे ऍटम्स आणि चार्जेस बॅलन्स आहेत का बघायचं. ओके बघा मग इथे 2Bi आहे इथे पण 2Bi आहे. त्यानंतर इथे 3 आहे 3 झाले. हायड्रोजन बघा
3 into 2 6 आहे, इथं सुद्धा 3 into 2 6 हायड्रोजन बॅलन्स आहे. ऑप्शन बघा 3 into 2 6 आणि 3 into 2 6 म्हणजे इथं 12 ऑप्शन आहे. इकडे 3 into 3 9 आणि इकडे 3 9 plus 3 12 ऑप्शन सुद्धा बॅलन्स आहे. 4 ते बघा 3 into -2 -6 इथं सुद्धा 3 into -2 -6 दोन्ही साईडला 4 सुद्धा बॅलन्स आहे. त्यामुळं हे इक्वेशन आपलं आयटम्स आणि चार्ज सुद्धा बॅलन्स आहे. लक्षात येईल. अशा पद्धतीने हे इक्वेशन बॅलन्स होईल. त्याच्यानंतर त्यामधलं लास्ट एक्झाम्पल आपण बोलणार आहे आयन इलेक्ट्रॉन मेथड साठी बॅलन्सिंग रिडॉक्स रिएक्शन मध्ये. काय बघायचं, फिफ्थ एक्झाम्पल घेतोय आपण आयन इलेक्ट्रॉन मेथड साठी. H2C2O4 प्लस MnO4 माइनस. ओके, it gives CO2 plus Mn2 plus. ओके, एसिडिक मीडियम. ओके, आयन इलेक्ट्रॉन मेथड नुसार आपण एसिडिक मीडियम मध्ये ही रिएक्शन आपण बॅलन्स करणार. ओके, तर सुरुवातीला ही रिडॉक्स इक्वेशन लिहून घ्यायचं आणि सगळ्या इक्वेशन मधील आयटम्सना आपण ऑक्युपेशन नंबर देणार. आता ऑक्युपेशन नंबर असा आहे का सगळ्यांनी, इथं ऑप्शनचा ऑक्युपेशन नंबर ऑलवेज आपला -2 असणार आहे. ओके, आणि त्यानंतर आता हायड्रोजन आणि कार्बनचा. हायड्रोजनचा आपला +1 आहे कारण का तो नॉन मेटल अटॅच आहे. कार्बन नॉन मेटल आहे. हायड्रोजन नॉन मेटलला अटॅच असेल तरच आपला ऑक्युपेशन नंबर काय असणार, आपला +1 असणार. ओके, इथं +1 झाला. कार्बनचा ऑक्युपेशन नंबर आता आपल्याला माहित नाही तर फाइंड आउट करायला लागेल. ओके, कसं येईल बघा याच्यामध्ये H2C2O4 आहे. लक्षात आहे. ऑप्शनचा माहिती आहे आपल्याला -2 आहे. कार्बनचा X कन्सिडर करा, हायड्रोजनचा +1 कन्सिडर करा. ऑक्युपेशन नंबर फाइंड आउटच्या रूल्स वरून आपण आपल्याला हायड्रोजन ऑप्शन माहित आहे. मग कार्बन काढा. कसं आहे ना बघा, हायड्रोजन 2 आहे त्यामुळे 2 into काय ना +1, एका हायड्रोजनची +1. परत कार्बनचे X कन्सिडर केले आपण. कार्बन किती आहे, 2 आहे त्यामुळे 2x, एका कार्बनचे X, 2 कार्बनसाठी 2x प्लस ऑप्शन बघा किती आहे, 4 आहे ना. एका ऑप्शनला किती आहे, -2 आहे. मग 4 ऑप्शनला काय येणार आहे, 4 into -2 आणि चार्ज किती याच्यावरती कुठलाही नाही म्हणजे 0, म्हणजे इज इक्वल टू इथे काय येणार आहे 0 असतं. कुठलाही चार्ज असेल तर इज इक्वल टू 0 करतो. आता बघा 2 into +1 2 झालं, 2x as it is. 4 into -2 इथे किती झालं, -8 is equal to 0 झाला. आता ही +2 आणि -8 हे झालं 2x सॉरी +2 आणि ही -8 -6 झालं is equal to 0. 2x -6 राइट साइडला +6 होणार म्हणजे x is equal to काय येणार +6/2. ओके, त्यामुळे x ची व्हॅल्यू काय आली आपली +3 आली. ओके, x +3 म्हणजे काय येणार, कार्बनचे ऑक्युपेशन नंबर इथे आपले काय असणार आहे +3 असणार. लक्षात घ्या, कार्बनचे ऑक्युपेशन सेट आपले +3 आहे. त्याच पद्धतीने MnO4 मायनस मध्ये ऑप्शनचा ऑक्युपेशन नंबर -2.
Mn चा आपल्याला फाइंड आउट करायचा कसं आहे ना बघा MnO4 मायनस रूल सोडून ऑप्शनची माहिती आहे ऑप्शनची ऑलवेज काय असणार आहे -2 असणार की -2 झाले Mn ची x कन्सिडर करणार आहे आपण म्हणजे x प्लस एका ऑप्शनची -2 चार ऑप्शन आहेत ना 4 into काय ना -1 इज इक्वल टू 4 किती -1 एवढा इकडे -1 ओके x plus 4 into -2 -8 is equal to -1 x -1 -8 राइट साइड ला +8 x ची व्हॅल्यू +7 ओके mn ची ऑपरेशन नंबर आपली काय आली +7 आला लक्षात ठेवा त्यानंतर CO2 साठी ऑप्शनची ऑलवेज आपली -12 कार्बनची करायचं कार्बनची बघा कसे येणार आहे CO2 मध्ये कार्बन x कंटेन करा ऑप्शनची -12 बघा इथे कसं होणार x प्लस 2 into -2 is equal to 0 चार 0 आहे ना x -4 is equal to 0 x ची व्हॅल्यू काय आली आपली +4 आली ओके म्हणजे कार्बनची इथे आपली +4 झाली आणि त्यानंतर Mn2+ हा मोनोटॉमिक आहे मोनोटॉमिक आहे मध्ये काय असणार आहे जेवढा चार्ज असणार तेवढीच त्याची ऑक्युलेशन स्टेट असणार आहे चार्ज किती असणार +2 आहे त्यामुळे तेवढीच ऑक्युलेशन नंबर +2 ओके रूल आहे का ऑक्युलेशन नंबर ऑफ मोनोटॉमिक आयन इज इक्वल टू इट्स चार्ज ओके ही सगळ्या एटॉम्सना आपण आता ऑक्युलेशन नंबर दिलेला आहे त्यानंतर परत काय करायचं आपल्याला ओके परत आपण काय केलं त्या सगळ्या आयटम्स मध्ये ऑक्युलेशन नंबर चेंज कुणाचा झालेला आहे ते आपल्याला बघायचं चेंज कुणाचा झालाय बघा कार्बनचा +3 पासून काय झाला 4 झाला आहे आणि Mn चा काय झाला +7 पासून 2 झाला इथे चेंजेस झाले त्यामुळे चेंज झालेला आयटमचा ऑक्युलेशन नंबर आपण ब्रॅकेट करणार कार्बनचं जरा सुरुवातीला कसं आहे ना +3 पासून कार्बन +4 आहे लक्षात +3 पासून इथं +4 आहे लक्षात आहे त्यानंतर इथं Mn चा +7 पासून किती आहे Mn साठी बघा +2 आहे ओके Mn चा +7 पासून +2 लक्षात आता लिहा मग कार्बनचा ऑक्युलेशन नंबर +3 पासून +4 झाला म्हणजे इन्क्रीज झाला का डिक्रीज झाला बघा ऑक्युलेशन नंबर ओके इन्क्रीज झाला इन्क्रीज इन ऑक्युलेशन नंबर म्हणजे काय असणार आपला ऑक्युलेशन असणार आहे इथं ऑक्युलेशनला ऑक्युलेशन म्हणजे काय लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स ऑक्युलेशन नंबर इन्क्रीज होतो म्हणजे काय इलेक्ट्रॉन्स लॉस होत असतात ओके आणि Mn साठी बघा Mn चा ऑक्युलेशन नंबर किती आहे +7 पासून किती झालाय +2 झालाय ते कमी झालेलं असतं ओके +7 पासून +2 डिक्रीज इन ऑक्युलेशन नंबर झालाय डिक्रीज इन ऑक्युलेशन नंबर म्हणजे काय रिडक्शन ओके म्हणजे रिडक्शन म्हणजे काय गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स ते ऍड वर केलं गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स ओके ऑक्युलेशन नंबर आपला कमी झाला येतो लक्षात घ्या डिक्रीज इन ऑक्युलेशन नंबर म्हणजे गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स त्यालाच आपण रिडक्शन असं म्हणत असतो ओके आता मग हे दोन हाफ इक्वेशन आता आपण आता सेपरेट करून लिहिणार आहे म्हणजे आता पहिल्यांदा ऑक्युलेशन ऑफ इक्वेशन ओके OHE ऑक्युलेशन ऑफ इक्वेशन कसं लिहिणार बघा ओके ऑक्युलेशन हाफ इक्वेशन लिहून घ्या H2C2O4 आणि त्या साइडला काय नाव आहे आपलं CO10 आणि रिडक्शन ऑफ इक्वेशन बघा
केल्या MnO4 मायनस आणि ह्या साइडला काय येणार आपलं Mn2 प्लस. लक्षात बघा मग आता हे दोन हाफ इक्वेशन आपण आता लिहिले आहेत आणि हेच हाफ इक्वेशन आता ऑक्सिजन आणि हायड्रोजन सोडून बॅलन्स आहेत का बघायचं आहे. इथं बघा ऑक्सिजन हायड्रोजन सोडून दोन्ही हाफ इक्वेशन बॅलन्स आहेत का बघा. ऑक्सिडेशन हाफ इक्वेशन आणि रिडक्शन हाफ इक्वेशन दोन्ही इक्वेशन आपण ऑक्सिजन आणि हायड्रोजन सोडून बॅलन्स करणार आहे. इथं कार्बन दोन आहेत, ह्या साइडला एकच आहे, त्यामुळे दोन कार्बन इकडे ऍड करणार आहे. इथं Mn एकच आहे, ह्या साइडला एकच आहे, त्यामुळे फक्त आपल्याला ऑक्सिडेशन हाफ इक्वेशन मध्ये कार्बन इक्वल करून घ्यावं. ओके, हे पहिल्यांदा करा. कसं होणार ऑक्सिडेशन हाफ इक्वेशन आता OHP बघा इथं H2C2O4. ओके, आणि ह्या साइडला दोन कार्बन आहेत, इकडे एकच आहे, त्यामुळे आपण इथं 2CO+ लिहिणार. कार्बन इक्वल करून घेऊ. ते ऑक्सिजन हायड्रोजन सोडून पहिल्यांदा इक्वेशन हाफ इक्वेशन बॅलन्स आहेत का बघायचं सेपरेट लिहिल्यानंतर, आणि त्यानंतर मग ऑक्सिजन हायड्रोजन बॅलन्स आहेत का बघायचं. तर रिडक्शन ऑफ इक्वेशन ऍज इट इज लिहून घ्या RHP. ओके, MnO4 मायनस. ओके, ह्या साइडला काय येणार आहे Mn2 प्लस येणार. ओके, त्यानंतर ऑक्सिडेशन हाफ इक्वेशन बघा. ऑक्सिडेशन हाफ इक्वेशन OHP. ह्याच्यामध्ये ऑक्सिजन बॅलन्स करायचं आहे. ऑक्सिजन आता बघा ऑक्सिडेशन ऑफ इक्वेशन मध्ये ह्या साइडला 4 ऑक्सिजन आहे आणि ह्या साइडला 2 × 2 4 ऑक्सिजन, त्यामुळे ऑलरेडी ऑक्सिजन इथे बॅलन्स आहे. लक्षात इथला 4 ऑक्सिजन आहे आणि ह्या साइडला पण 4 ऑक्सिजन आहे, त्यामुळे ऑक्सिजन बॅलन्स आहे. त्यामुळे वॉटर मॉलिक्यूल ऍड करायची गरज नाही. इथं बघा रिडक्शन ऑफ इक्वेशन मध्ये इकडे 4 ऑक्सिजन आहेत, ह्या साइडला काही नाही. ओके, इथं 4 ऑक्सिजन, इकडे 0 ऑक्सिजन आहे, त्यामुळे जेवढे ऑक्सिजन कमी तेवढे वॉटर मॉलिक्यूल्स आपण ऍड करत असतो. रिडक्शन ऑफ इक्वेशन मध्ये आता Mn2 प्लस साइडला आपण 4H2 मॉलिक्यूल्स ऍड करणार. ओके, ते ऍड करून इक्वेशनला. आणि ऑक्सिडेशन ऑफ इक्वेशन ऍज इट इज, तिथं ऑक्सिजन ऑलरेडी बॅलन्स आहे H2C2O4. त्या साइडला काय येणार आहे 2CO2 ऍज इट इज. आणि रिडक्शन हाफ इक्वेशन केले आता MnO4 मायनस, त्या साइडला बघा Mn2 प्लस, इकडे 4 ऑक्सिजन कमी, त्यामुळे 4 वॉटर मॉलिक्यूल आपण ऍड करणार प्लस 4H2. ओके, त्यानंतर आता हायड्रोजन बॅलन्स आहेत का बघायचं. ऑक्सिडेशन ऑफ इक्वेशन मध्ये ह्या साइडला 2 हायड्रोजन आहेत आणि ह्या साइडला काही हायड्रोजन आहेत, त्यामुळे इकडे 0 हायड्रोजन आहे. ओके, त्यासाठी 2H+ साइन आपण ऑक्सिडेशन ऑफ इक्वेशन मध्ये राइट साइडला ऍड करणार आहे. ओके, जेवढे हायड्रोजन कमी तेवढे H+ साइन आपण ऍड करत असतो. ऑक्सिडेशन ऑफ इक्वेशन मध्ये राइट साइडला 2 हायड्रोजन कमी आहेत, त्यामुळे 2H+ आपण इथे ऍड करणार. आणि रिडक्शन ऑफ इक्वेशन मध्ये बघा ह्या साइडला काही सुद्धा हायड्रोजन नाही, 0 हायड्रोजन आहे, आणि ह्या साइडला 4 × 2 8 हायड्रोजन आहे. ओके, त्यामुळे 8 हायड्रोजन आयटम रिडक्शन ऑफ इक्वेशन मध्ये लेफ्ट साइडला कमी आहे, त्यामुळे 8H+ आपण इथे ऍड करणार आहे लेफ्ट साइडला रिडक्शन ऑफ इक्वेशन मध्ये. त्यानंतर इक्वेशनला OHP H2C2O4. ओके, त्या साइडला काय ना 2CO, 2 हायड्रोजन कमी, त्यामुळे 2H+ आपण ऍड केले. त्याच पद्धतीने रिडक्शन ऑफ इक्वेशन घ्या. इथं बघा MnO4 मायनस आहे. ओके, इकडे 8 हायड्रोजन कमी, त्यामुळे आपण 8H+ आयन ऍड करणार. 8H+, इकडे Mn2 प्लस आणि त्या साइडला 4H2 ऍड केले. ओके, आता ऑक्सिजन हायड्रोजन बॅलन्स केले. त्यानंतर नेक्स्ट आपण काय करणार आहे आता त्यामध्ये इलेक्ट्रॉनचे ऍडिशन करणार आहे. ऑक्सिडेशन हाफ इक्वेशनच्या राइट साइडला इलेक्ट्रॉन्स ऍड करणार आणि रिडक्शन ऑफ इक्वेशनच्या लेफ्ट साइडला इलेक्ट्रॉन्स ऍड करणार. ऑक्सिडेशन ऑफ इक्वेशन बघा
H2CO4 to CO2 इथं बघ ऑक्सिडेशन नंबर कार्बनचा कसा झाला +3 पासून किती झाला आपला +4 झालं चल का +3 पासून +4 झालं जे 1 न वाढलेलं ऑक्सिडेशन नंबर मला सांगा 1 न जर इन्क्रीज होत असेल तर इथं काय करायला लागेल बघा इथं कार्बन एटम 2 आहे ऑक्सिडेशन नंबर +3 पासून +4 झाला 1 न वाढलेला इथं कार्बन 2 आहेत ना एका कार्बन साठी 1 न वाढलेला आहे 2 कार्बन एटम साठी किती न वाढणार आहे +1 +1 +2 न वाढणार आहे जे ऑक्सिडेशन नंबर इथं 2 न वाढला ओके त्यामुळे 2 इलेक्ट्रॉन्स आपण ऑक्सिडेशन हाफ इक्वेशन मध्ये राईट साइडला ऍड करणार इक्वेशनला OH2 H2C2O4 ओके त्या साइडला 2CO2 2H लक्षात घ्या कार्बन एटमचं काय म्हणतोय बघा ऑक्सिडेशन नंबर आपला आता +3 पासून +4 झालाय 1 न वाढलेला आहे कार्बन एटम 2 आहे एका कार्बन साठी 1 न वाढला तर 2 कार्बन साठी 2 न वाढला लक्षात त्यामुळे 2 इलेक्ट्रॉन्स आपण इथं ऑक्सिडेशन हाफ इक्वेशन मध्ये राईट साइडला आपण ऍड केले ओके इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर म्हणजे काय लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स हे 2 इलेक्ट्रॉन्स आपण राईट साइडला लिहिले त्यानंतर रिडक्शन हाफ इक्वेशन त्याच्यामध्ये आपण लेफ्ट साइडला इलेक्ट्रॉन्स ऍड करणार MnO4 +8H आता इलेक्ट्रॉन्स किती ऍड करणार बघा रिडक्शन ऑफ इक्वेशन आपण लिहित आहे MnO4 -2 Mn2 प्लस आहे ऑक्सिडेशन नंबर बघा Mn चा +7 पासून काय झाला +2 झाला कमी झाले ना कितीने कमी झाला ऑक्सिडेशन नंबर आपला +7 पासून +2 म्हणजे 5 न कमी झाला 5 न कमी असेल तर तो 5 इलेक्ट्रॉन गेन करत असणार मग गेन केलेले 5 इलेक्ट्रॉन्स तो रिडक्शनच्या लेफ्ट साइडला आपण लिहिणार आहे ओके 5 इलेक्ट्रॉन्स 5 ला ऑक्सिडेशन नंबर कमी त्यामुळे 5 इलेक्ट्रॉन्स गेन केले ते रिडक्शन ऑफ इक्वेशन मध्ये आपण लेफ्ट साइडला लिहिले 5 इलेक्ट्रॉन्स पुढे ऍज इट इज कंटिन्यू करा इक्वेशन Mn2 +4H2 बरोबर आता इलेक्ट्रॉनचे ऍडिशन केले आपण ऑक्सिडेशनच्या राईट साइडला रिडक्शनच्या लेफ्ट साइडला ओके त्यानंतर परत काय करणार आहे आपण आता इलेक्ट्रॉन्स बॅलन्स करणार आहे इलेक्ट्रॉन्स बॅलन्स करण्यासाठी आपण फॅक्टर्स आयडेंटिफाय करणार आहे दोन्ही हाफ इक्वेशन मधील इलेक्ट्रॉन्स बॅलन्स करा इथे इलेक्ट्रॉन्स 2 आहेत आणि इथे 5 आहेत आता इलेक्ट्रॉन्स बॅलन्स करायचे असेल तर आपण काय करणार ऑक्सिडेशन हाफ इक्वेशनला आपण 5 ने मल्टिप्लाय करणार इथं 5 ने मल्टिप्लाय केलं तर 5 × 2 10 इलेक्ट्रॉन्स येणार आणि रिडक्शन हाफ इक्वेशन मध्ये आपण 2 ने मल्टिप्लाय करणार असणार 2 ने मल्टिप्लाय केल्यावरती 2 × 5 10 इलेक्ट्रॉन्स होतील लक्षात त्यामुळे ऑक्सिडेशन हाफ इक्वेशनला 5 ने मल्टिप्लाय केल्यावर 10 इलेक्ट्रॉन्स येतील आणि रिडक्शन हाफ इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय केल्यावरती 2 × 5 10 इलेक्ट्रॉन्स येतील त्यावेळी इलेक्ट्रॉन दोन्ही बॅलन्स होतील मग ते इलेक्ट्रॉन्स बॅलन्स करण्यासाठी आता ह्या फॅक्टरना आपण मल्टिप्लाय करणार ऑक्सिडेशन हाफ इक्वेशनला 5 ने मल्टिप्लाय करून इक्वेशनला कसं आहे ना बघा इथं ऑक्सिडेशन हाफ इक्वेशन 5H2C2O4 प्लस ओके त्या साइडला काय आलं की 5H2C2O4 5 × 2 इथं काय ना 5CO2 येणार प्लस 5 × 2H प्लस इथं 10H प्लस होणार आणि प्लस इथं 5 × 2 10 इलेक्ट्रॉन्स ओके अशा तीन घेईल त्याच पद्धतीने रिडक्शन ऑफ इक्वेशन मल्टिप्लाय करून ला कसं होईल बघा 2 ने मल्टिप्लाय करा टोटल इक्वेशनला 2MnO4 ओके प्लस 2 × 8 ओके 16H प्लस येणार लक्षात घ्या ओके 2 × 8H प्लस 16H प्लस 2 × 5 इलेक्ट्रॉन्स इथं 10 इलेक्ट्रॉन्स येणार आणि त्या साइडला 2Mn2 प्लस ओके आणि 4 × 2 इथं 8H2 ओके अशा तीन इक्वेशन येणार आहे आता त्यानंतर इलेक्ट्रॉन्स इक्वल आपण केले जातात इथं 10 इलेक्ट्रॉन्स इथं 10
इलेक्ट्रॉन इक्वल झाले. त्यानंतर दोन्ही इक्वेशन आपण ऍड करणार आहे. ऑक्सिडेशन ऑफ इक्वेशन, रिडक्शन ऑफ इक्वेशन दोघांचे ऍडिशन करणार आहे. ऍडिशन झाल्यानंतर दोन इलेक्ट्रॉन्स, दोन्ही साइडचे इलेक्ट्रॉन्स OH मधले आणि RH मधले आपण कॅन्सल करणार. आता ऍड करून इलेक्ट्रॉन्स कॅन्सल करा. ओके, ऍडिशन करून इलेक्ट्रॉन्स आपण आता कॅन्सल करणार. बघा कसं होणार आता, ह्या 10 इलेक्ट्रॉन्सला इथले 10 इलेक्ट्रॉन्स कॅन्सल झाले. परत इथल्या 10H+ साठी इथले 10H+ कॅन्सल झाले, म्हणजे इथं फक्त 6H+ राहिले. त्यानंतर बघा आणखी काय कॅन्सल होणार, तर बाकीच्या टर्म याच्यामध्ये कॅन्सल होणार नाही. ओके, ऍज इट इज तुम्ही इक्वेशन लिहून घ्या. इथे काय आलं 5H2C2O4. ओके, आणि ह्या रिडक्शन ऑफ इक्वेशन मधील 2MnO4-. ओके, एरोच्या आता राईट साइडला काय आलं बघा, इकडलं फक्त 2Mn2+. ओके, इथला 5CO2. ओके, आणि इकडला ऍज इट इज ADH2. चलो अशा पद्धतीने ही इक्वेशन आपल्याला येणार आहे. ओके, आता बघा त्यामध्ये सॉरी इथला आपला इथला 10H+ कॅन्सल झालं. इथला 6H+ आपला इथे राहिलं 6H+. ओके, अशा पद्धतीने ही इक्वेशन येणार आहे. आता बघा बॅलन्स आले का चेक करा त्यामध्ये. ते बघा इक्वेशन दोन्ही ऍड करून आपण इथे लिहितोय. आता ह्या ऑक्सिडेशन हा इक्वेशन मध्ये आपण 5 ने मल्टिप्लाय करत असताना 5 × 2 10 CO2 यायला पाहिजे. आपण इथं चुकून इथं 5 लिहिले तर 10 करून घ्या सगळ्यांनी, तर 10 CO2 येणार. बाकी इक्वेशन ऍड इज आहे. आता इथं बघा 5H2C2 वापरलेला आहे, 2Mn O4- आला. 10H+ ला 10H+ केला, 6H+ राहिलेला. त्या साइडचा 2Mn2+ ऍड इज, आणि इथं 10 CO2 येणार, तर आपण पाहिलेलं आहे ते 10 CO2. त्यानंतर हा 8H2 ऍड इज. आता ही इक्वेशन आपलं की ऍसिडिक मीडियम मध्ये, त्यामुळे परत आपण बेसिक मीडियम मध्ये बॅलन्स करायला जायचं नाही. लक्षात घ्या, इथंच इक्वेशन आता स्टॉप होणार आहे. ओके, आता ऍटम्स आणि चार्ज बॅलन्स आहेत का बघा. इथं कार्बनचे जे ऍटम्स आहेत 5 × 2 10 कार्बन, इकडे पण 10 कार्बन आहे. ओके, 2 Mn, इथं पण 2 Mn आहे. त्यात ऑक्सिजन बघा 5 × 4 20 ऑक्सिजन, 20 आणि इथले 4 × 2 8. ओके, 28. इकडे बघा 10 × 2 20, 20 आणि 8 28 ऑक्सिजन बॅलन्स आहे. हायड्रोजन बघा 5 × 2 10, 10 आणि 6 16, आणि हे 8 × 2 16 हे बॅलन्स आहे. चार्ज बॅलन्स आहे का चेक करा. इथे चार्जेस बघा 6+ आहे, 6+ आहे, 6H+ म्हणजे 6+, आणि हे 2-, म्हणजे इथं हे किती आलं आहे 6+ आणि 2- ते आपलं +4 झालं, आणि इकडे 2 × +2 झालं. दोन्ही साइडचा चार्ज सुद्धा बॅलन्स झालं आणि ऍटम सुद्धा बॅलन्स झालं. ओके, अशा पद्धतीने ही आयन इलेक्ट्रॉन मेथड नुसार आपण सगळे एक्झाम्पल्स त्यातले ऍसिडिक आणि बेसिक मीडियमचे संपलेले आहेत तिथं. ओके, ही कंप्लीट पार्ट झाला. नेक्स्ट लेक्चरला आपण रिडॉक्स रिएक्शन्स आणि इलेक्ट्रोड पोटेन्शियलचा पार्ट स्टडी करणार आहे. ओके, थँक्यू.